तर मित्रांनो, जसं की मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला जायचं आहे अंधेरीला, आदर्शनगरला. आदर्शनगरला यायला मला झाला उशीर. आलो बघा ऑफिसला, पूनम ट्रान्सपोर्ट, जिथं मी 10 वर्ष काम केलं होतं. तिथं जाऊन बघतोय तर काय, मॅनेजर बसला होता मोबाईल बघत, आणि त्यांचा दुसरा अजून कोणी स्टाफ आला नव्हता. स्टाफ आला नाही म्हटल्यानंतर स्टाफ यायच्या आधी म्हटलं आपण आंघोळ करून घेऊया. ब्रश, पाणी पण होतं भरपूर. तसं आत आलो बघा, हे आहे आपलं स्नानगृह. या स्नानगृहामध्ये आपण करायची आंघोळ. आणि हे काय आहे तुम्हाला माहितीच असेल, किचन बघा कडू बेनेने किती घाण ठेवलंय. असं किचन ठेवल्यावर कसं व्हायचं, काय खायचं, काय बनवायचं. खिडकीतनं बघितलं तर बघा तिथं म्हातारा अभ्यास करत बसले. अभ्यास करते का पेपर वाचते काय माहिती. आंघोळ झाल्यावर मॅनेजरनं आणलं बघा इकडं अमृततुल्य चहा प्यायला. चहा 1 नंबर आहे इथं. आणि समोरची बिल्डिंग दिसते बघा, ह्याच्यामध्ये आपला माजी खासदार शरद बनसोडे यांचं ऑफिस आहे इथं. तिथनं वांगवांग करत आलो बघा ऑफिसकडं. परत ऑफिसकडं जाताच म्हणलं आपली गाडी पण बघूया कशी आहे का व्यवस्थित. लोक बरोबर नाही ती इथली, कोण दगड मारतंय, कोण काच फोडतंय, कोण काय करतंय. आणि मेन म्हणजे पोलीस लगेच फोटो मारून जाते, ते 500 रुपये फाईन येते. गेल्या वेळेस बघा मी तिथं गाडी लावली होती ऑपोजिट साईडला, तर मला 500 रुपये फाईन आला होता. आणि मेन म्हणजे मी गाडीमध्ये होतो. इथं लावली आहे बघा आपली गाडी. आपल्या गाडीच्या पाठीमागे एक गाडी आहे, पुढे एक गाडी. मला ऑफिस जवळ सोडून गेला बघा भास्कर दत्त महाराजाच्या मंदिराला. दत्त भक्त आहेत. मी आलो ऑफिसमध्ये येऊन, पंखा जरा लावून जरा बसावं म्हणलं शांत वाऱ्याला. एकटाच वर तोंड करत बसलो होतो बघा, विचार करत. स्टाफ यायला चालू झाला त्यांचा. काय बघते काय म्हणते कॅम्प्युटरमध्ये सारखं. आज बघा एका कॅरी बॅगमध्ये पोहे दिसलं. मग काय काढलं पोहे, घेतला कांदा, पोहे घेऊन म्हणलं आता ह्यांना बनवून खाऊया. हळू गॅस पेटवलं बघा, झाला चालू. आधी चालू आहे का बघायला लागते हो. हळद, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा, सगळ्यांचा चाकूने केला मर्डर. सगळ्यांचा मर्डर एकट्यानं केला बघा. मर्डर झाल्यावर पोहे घेतलं धुवून, तेल टाकलं, मिरच्या टाकल्या, कांदा टाकला, हळद टाकली. पिवळं कसं काय होणार झालं बघा पिवळं. काय झालं होतं काय माहिती. वरनं अर्धा पुडा मीठ टाकलं, काय लवकर पडच ना. मीठ पण जरा ओलं झालं व सातळले. हलवून घेतलं बघा. परत पोहे ते खाऊन झाल्यावर आले बघा मालक, पूनम ट्रान्सपोर्टचे मालक अक्षय खोय, सर्वा अमेरिका रिटर्न. त्यांची तिकडे चर्चा असताना हे कसं करतंय बघा. इकडे याला कोण ओळखतंय का, हे मग गडचंच आहे बघा. तिथलं आपलं काम झाल्यावर निघालो बघा गाडीकडे येऊन बघतोय तर गाडीच्या मागणं इनोवा जाऊन टवेरा आली. आणि गाडी पिशी गेलो, साफ करणारी मावशी लागली वरडायला, गाडी काढा म्हणून. पार्किंगसाठी ही जागा 1 नंबर आहे बघा. जवळ पण आहे ऑफिसच्या, आणि इकडं कोणी येत पण नाही. फ्लॅग हॉटेल लोखंड. गाडीत आल्या आधी गाडी चालू केलं बघा AC, कारण बाहेर लय गरम व्हायला लागलं होतं. आज पण पाऊस नाही, ऊन पडलं. AC फुल केला आणि बसलो बघा 15 मिनिट एकदम चिल्ड करून झाल्यावर भेटली पाण्याची बॉटल. जरा पाणी पिलो, जरा म्हणजे अर्धा लिटर होतं, त्यातलं थोडंच राहिलं. पाणी पिऊन जायचं होतं मला बँक ऑफ इंडिया लोखंडवाला. बँकेत आता जायचं आहे म्हणलं पाणी पिऊनच जा, कारण जायचं होतं मला चालत. निघालो बघा पाय करत आपलं बँकेकडे. आली बघा बँकेत आत बँकेत आत नव्हता मोबाईल अलाउड. येऊन बसलो बघा बँकेतलं काम झाल्यावर गाडीत. जरा दाढी जास्तच वाढलेली दिसते, जरा दाढी करू म्हणलं. आलो बघा गाडी घेऊन, ओपन शोरूममध्ये आलो दाढी करायला. हां, दरवाजा नाही, खिडकी नाही, कुलूप नाही, काय नाही.
एकटंच बसलो होतो बघा ती गिरायकाची वाट बघत. तेवढ्यात मी गेल्यावर मग काय गडी खुश झाला. आलं म्हणला गिरायक. बसून बघा गावातल्या सारखंच हो. 30 रुपये दाढी. 10 वर्ष मुंबईत राहिलो पण तिच्यावर कधी दाढीला पैसे दिले नाही. त्याला म्हणलं नीट कर रे दाढी. हां जरा मराठी बोलल्यावर हे लोक घाबरते. चकोट चकचक दाढी चकोट मध्ये मस्त केली आहे बघा. दाढी केल्यावर जरा चिकन दिसते. सगळं निघून जातंय. मग समोरच आहे बघा ओशीवारा मेट्रो स्टेशन. तिथून आपल्याला युटर्न घेऊन जायचं आहे माघारी ह्याच्यासाठी जायचं आहे की बनवलेल्या व्हिडिओचं एडिटिंग करायचं. कुठं तर पार्किंग बघून एडिटिंग करावं म्हटलं तर आता पार्किंग भेटणं अवघड आहे बघा. तिथून निघालो बघा. मुंबईमध्ये एवढ्या गाड्या आहेत, गाडी लावायला जागा नाही. 2 मिनटं कुठं लावलं तर लगेच पोलीस येऊन एडिटिंग करून फाईन मारून जाते. आणि आपल्या तिथून बघा निघालो दिवसभराच्या कामासाठी. त्या ओशीवारा स्टेशन खालून युटर्न घेऊन जावं म्हटलं. कुठंतरी झाडाखाली पार्किंग लावून एडिटिंग करूया. युटर्न घेऊन आलो बघा परत आदर्श नगर सिग्नलवर. सिग्नलवरनं राईट मारून लेफ्ट मारून ओशीवारा पोलीस स्टेशन पासून तिथं गेलो बघा त्या गल्लीत. ती गल्ली तर 2 वे असून 1 वे सारखी झाली. इथं जरा झाडं होती म्हणलं पार्किंग असेल. इथं पण पार्किंग काय आपल्याला भेटलं नाही. तसंच बघा वऱ्या करत गेलो दुसऱ्या गल्लीत टर्न मारला तर तिथं त्याच्यापेक्षा बेकार अवस्था. इथं पण पार्किंग नाही. तसंच मग गेलो पुढं जात पार्किंगच्या शोधात. तसंच गेलो पुढं. लास्टपर्यंत पार्किंगच नाही बघा. संपला रस्ता. आता काय करायचं म्हणून परत राईट मारून आलो बघा. सकाळी चहा पिलो त्या ठिकाणी. तिथून परत लेफ्ट मारला. इथं समोरच एक मित्र राहतोय बघा माझा बंटी. त्याच्या मम्मीने जर व्हिडिओ बघितला तर ते आपल्याला लय ओरडणार बघा. कारण त्यांनी सांगितलं होतं इकडे आल्यानंतर घरी यायला. काहीतरी थोडंसं सामान आहे त्यांचं ते बघायचं होतं आणि गाडीत घेऊन जायचं होतं. पण इथलं काम झाल्यानंतर मला दुसरीकडे पण जायचं आहे त्यामुळे गेलो नाही बघा. परत तिथून सरळ गेलो बघा लोखंडवालाच्या मेन मार्केट क्रॉस करून तिथं थोडंसं पार्किंग होतं. मी बघितलं होतं, मला माहिती होतं. एकदा मी तिथं गाडी लावली होती म्हणून तिकडे जाऊन त्या जागेला आलो तर बघा तिथं पण पार्किंग नव्हतं. तिथं तर दुकानच टाकलं कोणी. मग आलो पुढं बघा BMC पार्किंगचा नाला क्रॉस करून आलो पुढं. कॅमेरा बंद करायला आणि सोपान सीट फोडून जायला गाठ पडली. शेवटी म्हटलं इथंच एडिटिंग करू आणि आपल्या कामाला लागू पुढच्या. चॅनलवर नवीन